हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण द मिनिंग ऑफ नंबर हॅव्हिंग इंडेक्स इन द रॅशनल फॉर्म म्हणजेच काय, जेव्हा आपण एखादा नंबर हा नंबरचा इंडेक्स हा रॅशनल फॉर्ममध्ये लिहितो तर त्याला आपण कसं राईट करतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि तसेच आपण प्रॅक्टिस सेट 3.2 आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि सोपा टॉपिक आहे, समजायला देखील एकदम सोपा आहे. तर चला चालू करूया. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक प्रॉपर्टी बघितलेली, ए रेज टू यम रेज टू यन जर असेल आपण त्याला ए रेज टू यम इंटू यन असं लिहू शकतो. ही आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही प्रॉपर्टी बघितलेली आहे. त्याच प्रॉपर्टीचा आपण या व्हिडिओमध्ये उपयोग करणार आहे. तर आपल्याला माहीत आहे 8 रेज टू 3 रेज टू 1/2 जर असेल तर आपण 8 रेज टू 3/2 असं लिहू शकतो. म्हणजेच काय, जर आपल्याला समजा नंबर जर 3/2/4 जर असेल, असा जर नंबर 1/4 असा जर नंबर असेल तर त्याला आपण 3 रेज टू 2/4 असं लिहू शकतो, किंवा आपण त्याला ह्या फॉर्ममध्ये देखील लिहू शकतो, किंवा आपण त्याला 3 रेज टू 1/4चा स्क्वेअर ह्या आहे देखील लिहू शकतो. तर हे तिन्हीसुद्धा बरोबर आहे काय. तर तेच आपण या दोन्ही फॉर्ममध्ये लिहिताना आपण कसं आपण लिहितो ते आपण बघणार आहे. तर बघा, जर आपण 8 रेज टू 3/2 जर असेल तर आपण असं त्याला लिहू शकतो, 8 रेज टू 1/2. तर या फॉर्मला आपण वाचताना कसं वाचणार आहे, वरून खालती. म्हणजे आता 1/2 म्हणजे काय, स्क्वेअर रूट आहे आणि रेज टू 3 आहे, बरोबर. 8 रेज टू 3 आहे, तर स्क्वेअर रूट ऑफ 3ला आपण क्यूब म्हटलं, ऑफ 8, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 8 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 8, बरोबर आहे काय. तेच जर आपण 8 रेज टू 1/2 रेज टू 3 जर लिहिलं तर वरून खालती आम्ही वाचणार आहे आपण क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 8, क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 8. एकदम सिम्पल आहे वाचण्याची पद्धत, आपल्याला माहीतच आहे. 8 रेज टू 3/2 जर नंबर असेल तर आपण त्याला असं लिहू शकतो, 8/1/2 आणि 3 असं देखील लिहू शकतो, किंवा ऑर 8/3 आणि 1/2 हे दोन्ही देखील बरोबर आहे. कारण 1/2 म्हणजे काय, ह्याच्यात गुणाकार असतो. 8/1/2 इंटू 3 म्हणजेच काय असतं, 8/3/2, 8 रेज टू 3/2. आणि ह्याचा देखील मध्ये गुणाकार झाला की 8 रेज टू 3/2 येणार आहे. एकदम सोपं आहे. हा रूट ऑफ द पॉवर आहे, म्हणजे पहिला रूट येणार आणि मग पॉवर येणार, आणि हा पॉवर ऑफ द रूट आहे, म्हणजे पहिला पॉवर येणार आणि रूट येणार. जर 1/2 किंवा 1/3 1/4 काहीही संख्या असली तर तो त्याचा रूट असणार आहे. आणि जेव्हा एखादी आपण सिंगल संख्या बघतो ते त्याची पॉवर असणार आहे. अजून एक एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बघूया. जर समजा 2 रेज टू 4/5 जर असेल तर त्याला आपण कसं लिहू शकतो, 2 रेज टू 4 आणि 1/5 असं लिहू शकतो, ऑर किंवा 2 रेज टू 1/5 रेज टू 4 असं लिहू शकतो. ह्याला वाचताना आपण कसं वाचणार, आपण वरून खालती जाणार आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर हे काय आहे, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 2, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 2 असं वाचणार आहे. ह्याचं आपण कसं वाचणार, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 2. तर ह्याला कसं वाचणार आपण, आता हे 4 वरती आहे, पॉवर आहे ह्याची, आणि हा रूट आहे. तर ह्याला कसं वाचणार, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 2. दोन्ही देखील सिम्पल आहे, मिनिंग दोन्हीचं सेमच असणार आहे, आन्सर पण त्याचं सेम असणार आहे. खरं वाचण्याची पद्धत वेगवेगळी आहे, तुम्हाला कळालंच असेल. तर एकदम सोपा सिम्पल टॉपिक आहे. तर चला प्रॅक्टिस सेट 3.2ला आपण चालू करूया. तर प्रॅक्टिस सेट 3.2ला जाण्याच्या आधी मगाशी मी लिहिताना हा
काही भाग व्हिडिओच्या बाहेर गेलता, तर जे काय सांगितलं ते मी अनेकदा सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. आता आपण जेव्हा 2⁴/5 लिहितो त्यालाच आपण 2⁴1/5 असं देखील लिहू शकतो किंवा 2⁴1/5 असं देखील लिहू शकतो. दोन्हीचं मिनिंग देखील सेम आहे, आन्सर पण सेमच येणार आहे. फक्त लिहिण्याची पद्धत वेगवेगळी आहे. हे रूट ऑफ द पॉवर आहे, म्हणजे पहिला रूट येणार आणि मग पॉवर येणार, आणि हा पॉवर ऑफ द रूट आहे, म्हणजे पहिला पॉवर येणार आणि मग रूट येणार आहे. आपण हे कसं लिहिणार आहे रूट ऑफ द पॉवर, तर 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 8 पॉवर ऑफ 2 सॉरी. ओके, आणि हे कसं लिहिणार आहे 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 2 असं लिहिणार आहे. तर एकदम सिम्पल आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 3.2ला चालू करूया. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पहिल्या कॉलममध्ये आपल्याला पॉवर ऑफ द रूट लिहायचा आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये रूट ऑफ द पॉवर लिहायचा आहे. म्हणजे पहिला रूट येणार आहे मग पॉवर येणार आहे, आणि इथं पहिला पॉवर येणार आहे आणि मग रूट येणार आहे. तर पहिला क्वेश्चन काय आहे, 225⁵/2. तर आपण 225ला पहिला आपण पॉवर ऑफ द रूट आहे लिहायचं आहे, म्हणजे पहिला वरती पॉवर येणार आहे. तर 1/2⁵ असं लिहू शकतो, म्हणजेच पॉवर ऑफ द रूट आहे. किंवा जर रूट ऑफ द पॉवरमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे आपण 225⁵1/2. हा काय रूट ऑफ द पॉवर आहे. तर त्याला आपण आता सेंटेन्स फॉर्ममध्ये कसं लिहायचं ते बघूया. तर ह्याचा कसं ह्या पॉवर ऑफ द रूटमध्ये आता पहिला लिहूया. आता हे कसं लिहिणार, 3rd पॉवर ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 2 to 5. इथं 3rd पॉवरच्या बदली क्यूब देखील आपण लिहू शकतो. मी 3rd पॉवर लिहिलेला आहे, तुम्ही क्यूब देखील लिहू शकता. आणि रूट ऑफ द पॉवरमध्ये कसं लिहिणार, पहिला रूट येणार आहे तर स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 2 to 5. एकदम सिंपल आहे. तर आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. 45⁵4/5. तर आपण ह्याला कसं लिहू शकतो, 45⁴ 1/5 और 45⁵1/5/4. तर पॉवर ऑफ द रूटमध्ये कसं येणार, 4th पॉवर ऑफ 5th रूट ऑफ 45. आणि रूट ऑफ द पॉवरमध्ये कसं लिहू शकतो, 5th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 45. तर पहिला आपण पॉवर ऑफ द रूट सगळ्याचं लिहून घेऊया आणि मग रूट ऑफ द पॉवर लिहूया. तसंच 81ला आपण पहिला पॉवर काय येणार, 1/7 × 6 केलं म्हणजे 6th पॉवर येणार आहे, बरोबर आहे. 6th पॉवर ऑफ 7th रूट ऑफ 81 असणार आहे. तसेच ह्याचं कसं येणार आहे, 4 वरती येणार आहे, म्हणजेच कसं 100ला आपण 1/10⁴ लिहू शकतो. 100ला आपण 100⁻1/10 आणि पॉवर 4 देऊ शकतो, ⁻4 देऊ शकतो, म्हणजेच काय 4th पॉवर ऑफ 10th रूट ऑफ 100. तसंच 21ला आपण कसं लिहू शकतो, 21ला आपण 1/7⁵ लिहू शकतो. मग तसं ह्याला आपण सेंटेन्समध्ये कसं लिहिणार, क्यूब ऑफ 7th रूट ऑफ 21. सिंपल आहे एकदम, बरोबर आहे काय.
तसंच आता रूट ऑफ द पॉवर करूया आपण. आता 81ला आपण कसं करणार आहे, 81ला आपण पहिला आता रूट घ्यायचा आहे. म्हणजे कसं लिहिणार आपण, 81 रेज टू 6 आणि 1/7 रूट असणार आहे. तर ह्याचं कसं लिहिणार, 7th रूट ऑफ 6th पॉवर ऑफ 81. तसंच 100ला आपण कसं लिहू शकतो, 100ला आपल्याला पहिला रूटमध्ये लिहायचं आहे. तर 100ला 1/10 आणि इथं वरती 4 केलं, बरोबर आहे काय. तर ह्याचं सॉरी पहिलं आपल्याला रूटमध्ये लिहायचं आहे. म्हणजे पॉवर इथं खालती येणार आहे, 1/10 इथं जाणार आहे. म्हणजे कसं येणार आहे, 10th रूट ऑफ 4th पॉवर ऑफ 100. सिम्पल आहे. तसं आता 21ला कसं करणार आपण, 21ला पहिला आता काय रूट लिहायचं आहे. त्यामुळं थर्ड इथं पॉवर दिली, 21 रेज टू 3 रेज टू 1/7. तर कसं लिहिणार, 7th रूट ऑफ क्यूब ऑफ 21. एकदम सिम्पल आहे. पॉवर ऑफ द रूट आणि रूट ऑफ द पॉवर. एकदम तुम्हाला लिहिताना फक्त लक्षात ठेवायचं आहे की आपण वरून खालती वाचतो. जेव्हा पॉवर ऑफ द रूट लिहायचं आहे, सिंगल पॉवर येणार आहे वरती आणि 1/2 1/4 अशा फॉर्मॅटमध्ये रूट येणार आहे. त्यात जर रूट आपल्याला लिहायचं असेल तर रूट 1/4 1/3 1/6 काय असेल ते आपण वरती लिहिणार आहे. मग त्याखालती पॉवर लिहिणार आहे, बरोबर आहे काय. तेच रूट ऑफ द पॉवर असं त्याला आपण म्हणू शकतो. आणि पॉवर ऑफ द रूट फक्त आपल्याला वाचताना वरून खालती वाचायचं आहे. एकदम सिम्पल आहे. एकदम ज्या वरती जी संख्या असते त्याला आपण पॉवर म्हणतो. आणि जी एकदा तर आता पुढच्या क्वेश्चनला बघूया. क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन 2 आहे, राईट इन द फॉर्म ऑफ द रॅशनल इंडायसेस. तर आपल्याला मागच्या क्वेश्चनच्या बरोबर उलटा आपल्याला आता या क्वेश्चनमध्ये करायचं आहे. आपण मागच्या क्वेश्चनमध्ये सेंटेन्समध्ये कसं लिहितो ते बघितलेलं आहे. तर आता इथे सेंटेन्सचा फॉर्म दिलेला आहे आणि आपल्याला रॅशनल इंडायसेसमध्ये लिहायचं आहे. तर स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. तर कसं लिहिणार, आता 121 हा नंबर आहे, बरोबर आहे. स्क्वेअर रूट ऑफ म्हणजे 5th पॉवर आहे, ह्याची 5th पॉवर आहे आणि स्क्वेअर रूट 1/2. कारण आपण कसं वाचताना वरून खालती वाचतो, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर ऑफ 121. तर याचा आन्सर कसं येणार आहे, 121 रेज टू 5 रेज टू 1/2. तर आता दुसरा क्वेश्चन आहे, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 325. तर आता 325 नंबर आहे, 325 आहे, 4th रूट आहे म्हणजे इथं 4th 1/4 येणार आहे आणि त्याचा क्यूब आहे म्हणजे इथं 3 येणार आहे. आपण वाचताना कसं वरून खालती वाचतो, क्यूब ऑफ 4th रूट ऑफ 325. तर आन्सर कसं येणार आहे, 325 रेज टू 1/4 रेज टू 3. तर आता क्वेश्चन नंबर 3 आहे, 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. तर 264 हा नंबर आहे. 5th रूट ऑफ स्क्वेअर म्हणजे पहिला स्क्वेअर केलं ह्याला आणि 5th रूट म्हणजे 1/5. 5th रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 264. तर ह्याचा आन्सर कसं येणार आहे, 264 रेज टू 2 रेज टू 1/5. आता नंबर 3 आहे. 3ला आपण कसं लिहिणार आहे, 3 क्यूब रूट ऑफ 3. क्यूब रूट म्हणजे काय, 1/3 आणि त्याचा क्यूब म्हणजेच क्यूब रूट ऑफ 3. याला आन्सर कसं येणार आहे आपलं, 3 रेज टू 1/3 रेज टू 3. तर ह्याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 121ला आपण 5/2 लिहू शकतो. 325 रेज टू 3/4 आपण लिहू शकतो आणि 264 रेज टू 2/5 लिहू शकतो आणि 3 रेज टू 3/3 लिहू शकतो. तर असं आपण सिम्प्लिफाय करून उत्तर लिहायचं आहे.
तर एकदम सिम्पल टॉपिक आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.